विश्रांतीनंतर आपलं सगळ्यांचं स्वागत। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुण्यामध्ये मुक्कामी आहे। विज्ञान आणि अध्यात्म याचा अनोखा संगम आपल्याला या वारी सोहळ्यामध्ये अनुभवता येतो। याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होणारी आयटी दिंडी। पुण्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आयटी कल्चर उदयाला आलंय, मात्र या संस्कृतीनं अध्यात्माचं अस्तित्व आणि प्रगल्भता स्वीकारलेली पाहायला मिळते। या आयटी दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आयटी वारकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी। जय हरी विठ्ठल। मी आता पुण्यामध्ये आहे आणि माझ्यासोबत आयटी दिंडी आहे। खरं तर दरवर्षी आयटी हे जे क्षेत्र आहे ते वारी सोहळ्यामध्ये सहभागी होतं, दिंड्यांमध्ये सहभागी होतं आणि त्यांना जेवढं शक्य होतं तोपर्यंत हे लोक सगळे वारीमध्ये चालतात सुद्धा। याही वर्षी त्यांनी या आयटी दिंडीचं आयोजन केलं आहे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आयटी दिंडीचं। मला सांगा, किती वर्ष झाली तुम्ही आयटी दिंडी म्हणून वारीमध्ये सहभागी होत आहे? हे 21वं वर्ष आहे आणि 21 वर्षापासून आयटी दिंडी एक ऑर्गनायझेशन आहे ज्याच्या थ्रू पुण्यामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये बऱ्याच लोकांची इच्छा असायची की आपण वारीमध्ये भाग घेतला पाहिजे। तर ते स्वप्न साकार करण्याची छोट्या स्वरूपात सुरू झालेली ही एक जी चळवळ होती ती आता खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। विज्ञानाला एक इमॅजिनेशन लागतं आणि वारी आणि संस्कृती ह्याच्यामधूनच इमॅजिनेशन येणार, ह्याच्यामधूनच आयडिएशन येणार आणि ह्याच्यामधूनच इनोव्हेशन येणार। त्यामुळे विज्ञानला नेहमी अध्यात्म, विज्ञान आणि निसर्ग ह्याच्यामधूनच इनोव्हेशन घडणार आहे। त्यामुळे हे पाहिजे आणि विज्ञान आणि हे एकत्रच जाणार। माऊलींचं जेव्हा प्रस्थान होतं आळंदीहून आणि सगळ्यांना माऊलींच्या पादुकांचं दर्शन घडतं आणि सगळे त्यांच्या मागोमाग पंढरीच्या दिशेने निघतात, त्यावेळी सगळे माऊली रूपी होतात, माऊली होतात। कोणीही इंजिनियर नसतं, कोणीही तंत्रज्ञ नसतं, सगळे माऊली होतात। वारीचा पार्ट मी आयटी दिंडी थ्रू झालेली आहे आणि आयटी दिंडी ही फक्त आयटी प्रोफेशनलसाठी नाही आहे, वेगवेगळ्या प्रोफेशनचे वेगवेगळ्या ठिकाणची लोक इथे रजिस्टर करतात आणि अतिशय नियोजन आणि अतिशय खूप सुसुद्धबद्ध असं सगळ्या गोष्टी त्यांनी मॅनेज केलेल्या आहेत। पण आपल्या राजबिंदू या आमच्या प्रायोजकांच्या वतीनं आपण एक छोटंसं गिफ्ट या दिंडीला देऊया। हे तुम्ही सगळ्यांच्या वतीनं तुम्ही स्वीकारा। आमचे राजबिंदू प्रायोजकांच्या वतीनं आयटी दिंडी करता हे एक छोटंसं गिफ्ट। धन्यवाद, तुम्ही सगळेजण सहभागी झालाय। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुण्यात।